आपल्यासमोर जो कोणी उभा असतो ना त्याचा आवाज आणि त्याची नजर आपल्याला खाली लागते आणि जो ही सवय मोडतो आपण त्याला मोडतो. ए तारमाळे बंदूक खाली घे, नाही तर तुला येतच गाडीन मी. सॉरी पैलवान आप्पा, आज नाही, 2 करोडचा सवाल आहे. आप्पा थांबा. मृत्यूचं भय त्याला असतं ज्याला मृत्यू हेच अंतिम सत्य आहे हे माहीत नसतं. ए मरणाचा ब्या कुणाला दाखवतो? कालच मरून जिता झालाय. येऊ मरून जित्ता होऊ दे ना तर जित्ता होऊन मरू दे. आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आपल्याला फक्त एकाच गोष्टीशी देणं घेणं आहे. कोणत्या? चला गेस करा. ऑप्शन देतो. ऑप्शन ए पैसा, ऑप्शन बी पैसा, ऑप्शन सी पैसा आणि ऑप्शन डी पैसा. तुमची वेळ सुरू होती आत्ता. 1 2 3 टाइम अप. ऑप्शन इज नो ऑप्शन. पैसा कधी देणार? पैसा, मोह, माया, मत्सर या माणसाला विनाशाकडे घेऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. ऐक माझं, सोडून दे पैशाच्या मागं धावणं. तुझं प्रवचन ऐकायला नाही आलो. हा, पैसे घ्यायला आलोय प्रेमात. आणि शेवटचं सांगतो, आत्ताच्या आत्ता पैसे टाक नाही तर हितच ठोकेन. ए आमच्या गावचा देव माणूस आहे तो, त्याच्या कपाळाला कसं काय बंदूक लावतोस तू? ए आमचा देव माणूस आहे सगळ्यांचा तो. गोपाळ महाराजांपासून लांब राहायचं. ह्यो ह्यो देव माणूस आहे. ह्यो महाराज आहे. काय करतो काय तुमचा महाराज? हे असं ढगात हात फिरून काय सोन्याच्या चैनी काढतो? का मेलेले माणसं जित्ता करतो का भविष्य सांगतो? अरे तिने काम करतो. कालच मरून जिता झालाय. आणि काल लहान लहान लेकरं त्यांनी ठिश करून जिवंत केली. मिराकल मिराकल मिराकल. हसा काय झाला? हसा काय झालं? गोपाळ महाराजांकडे दैवी शक्ती आहे. हा ए गप्पा. ए सोड घाल त्याला. 3 हाफ मटर चावता होईल. चल मागे. बोल, कधी देणार पैसे? अरे बाप रे, हे काय? तुझ्यावर खूप मोठं संकट येणार आहे. माझ्यावर? अरे काय डोक्यावर पडला का काय? 2 माणसं कुणाला तुला मारायला? गन माझ्या हातात आहे आणि माझ्यावर संकट येणार आहे. अरे हे एवढं मोठं संकट तुझ्यावर आले ते बघ आधी. हॅलो, काय? कधी? भाई, आपल्या सगळ्या अड्ड्यांवर पोलिसांचा छापा पडलाय. सगळा माल जप्त केलाय. बघितलं का? गोपाळ महाराजांनी सांगितलं सगळं खरं ठरलं का नाही? गोपाळ महाराजांचा गोपाळ महाराजांचा. हे गोपाळ टेलर, खरं खरं सांग, हे सगळं योगायोगानं घडले ना? माणसाचं आयुष्य म्हणजे एक योगायोग आहे आणि योगायोगांची साखळी म्हणजेच तर जगणं आहे. ऐक ना, भारी बोललास. ऐकायला बी भारी वाटलं, पण काहीच कळलं नाही. मला कळलं असं काहीतरी बोल आणि जेवढं विचारले तेवढंच बोल, नाही तर हितच ठोकेन. डोक्यात जाऊ नको. हा, जे घडलंय हा योगायोग वाटत असेल तर आणखीन एक योगायोग सांगतो. येणाऱ्या 2 दिवसात तुझा एन्काउंटर होईल. आणि तसं नाही घडलं तर मला येऊन भेट. आणि तसं घडलं तर तुम्ही दोघं मला येऊन भेटा. मग आपण बोलू योगायोगाबद्दल. माझा एन्काउंटर, माझा. ज्याला त्याची जान प्यारी नाही ना ते येईल माझा एन्काउंटर करायला. एवढा अहंकार बरा नव्हे. 2 दिवस दिसत आहेत, कपाळावर लिहिलंय. हॅलो, काय? कधी? तुझं काय आता?
भाई आपल्या 2 माणसांचं एन्काउंटर झालं भाई. हॅलो पोलीस स्टेशन, तुम्हाला एक ॲड्रेस पाठवतो, तिथे जाऊन छापा मारा. बरंच 2 नंबरचा माल आहे तिकडे. 2 दिवस 2-3 दिवस कुठेतरी गायब हो. जगलास तर मला पुन्हा येऊन भेट, आणि तुला वाचायचं असेल तर मला शरण येईल. तर आणि तरच तुला कोणीही मारू शकणार नाही. गोपाळ बाबा, बाबा गोपाळ, मला वाचवा, मला वाचवा, मला मरायचं नाही. एन्काउंटर मध्ये तर अजिबात नाही, लय डेंजर मारतात. मला वाचवा गोपाळ बाबा, मला कळलंय तुमच्यात दैवी शक्ती आहे, मला कळलंय, मला वाचवा, मला वाचवा गोपाळ बाबा. मला उपाय सांगा. माणसाच्या नशिबात प्रारब्धात जे लिहिलंय ते कोणीही बदलू शकत नाही. पण मी बदलू शकतो. तुझ्या मागे काळ लागलाय, त्यापासून वाचायचं असेल तर 2-3 दिवस कुठेतरी गायब हो. अंधारा जागेत दडून बस. सूर्यप्रकाश अंगावर पडता कामा नये. तू उजेडात आलास तर तुझं आयुष्य उजाडलंच म्हणून समज. नाही येणार, अजिबात नाही येणार. तुम्ही जे सांगितलंय, जसं सांगितलंय, सगळं तसंच करणार. बाबा, तुम्ही माझा जीव वाचवलाय, त्याच्या बदल्यात माझ्याकडून तुमच्यासाठी ही छोटीशी भेट. नाही, मी काय करणार याचं? काय पण करा, पण तुमच्याकडेच ठेवा. नाही, मी हे नाही घेऊ शकत. जे माझं नाही ते मला नको. अहो पण माझं आहे ना, मी स्वतः देतोय तुम्हाला. तुम्ही हे ठेवा. फक्त तुमचा आशीर्वाद माझ्या मागे राहू द्या. हं? चला येतो. हे पाया पडा बाबाच्या, पाया पडा गोपाळ बाबाच्या. येतो बाबा. चला. माझ्या पोरांना तुम्ही बरं केलं, लय मोठा चमत्कार झाला, लय उपकार झालं महाराज माझ्याकडनं. त्यासाठी ही फुल नाही, फुलाची पाकळी. माफ करा, हे नाही घेऊ शकत मी. घ्या महाराज. तुम्ही जे मला तुमच्या अडचणी सांगितल्यात, प्रॉब्लेम्स सांगितले, ते मी देवापर्यंत पोहोचवतोय. ईश्वराने, भगवंताने माझ्या शरीराचा ताबा घेतलाय आणि तो माझ्यामार्फत तुमच्या सगळ्यांचे प्रश्न सोडवतोय. त्यामुळे तुम्ही मला काय देव वगैरे अजिबात मानू नका. पूजा अर्चा अजिबात करू नका.